नमस्कार मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे पावसाने गोठ्याची काय अवस्था झाली आहे. पण आज फायनली खूप दिवसानंतर पाऊस थांबला आहे. 2-3 दिवस झालेत आणि त्यानंतर मग म्हणलं चला आता गोठ्याची सफाई करून घेऊया, सर्व खत बाहेर काढून घेऊया. त्यासाठी JCB बोलवला, ट्रॅक्टर बोलवले आणि कामाला लागलो. पण काय थोड्याच वेळात इतका पाऊस सुरू झाला की सगळं सुकलेलं खत पुन्हा सगळं भिजून गेलं. अचानक आलेल्या पावसाने कामही थांबवावं लागलं. आणि बघा पावसाने काय हालत केली आहे गोठ्याची. पुन्हा सगळं खत पूर्ण भिजून गेले. पाऊस जरा कमी झाला आणि मग पुन्हा कामाला सुरुवात झाली. गाया घरी येईपर्यंत बरंचसं खत बाहेर गेलेलं होतं. आता आम्हालाही गोठ्यात जरा फिरता येणार होतं, कारण झालेल्या चिखलामुळे आम्हाला गोठ्यात जाताच येत नव्हतं आणि गायांनाही खूप अडचण होत होती, बसायला जागा राहिली नव्हती. आज स्वच्छ झालेला गोठा बघून त्यांनाही आश्चर्य वाटत होतं. पण बरं झालं एकदाचा पाऊस थांबला आणि हे सगळं राबड बाहेर गेली. बऱ्याच दिवसानंतर गोठा एवढा मोकळा बघून मलाही खूप आनंद झाला होता आणि मला वाटते की माझा एवढा आनंद त्या गायांनाही झाला असेल. खूप चिखल झाला होता, त्यामुळे गोठ्यात जायचं म्हणलं की खूप चिडचिड व्हायची. पण आता गोठ्याचं बरंचसं खत बाहेर गेल्यामुळे आज जरा भारी वाटत होतं मला गोठ्यात फिरायला. त्यामुळं मी आज पूर्ण गोठा फिरून घेतला